तर दया आली पाहिजे, आणि दया जर आली तर संपत्ती आली पाहिजे. आता माझं उलट म्हणणं आहे, संपत्ती आणि दया कधी एकत्र येतच नाही. पैसा आला ऊत आला, पैसा आला गमेंट आली, मेलाच. महाराष्ट्रात मला एखाद्या माणसाचं नाव सांगा का व्याजाचा धंदा करणारी माणसं नीट मेलीत. इथं 2-3 जण आहेत. तुम्ही खत किती लावा धंद्याला हरकत नाही, पण तुम्ही तारफाडूनच मारणार. तुम्ही म्हणाल असं का म्हटले तर 16व्या अध्यायात 473 ओव्या आणि 473 ओव्यांमध्ये 2 संपत्ती आहेत, दैवी संपत्ती आणि आसुरी संपत्ती. आणि दैवी संपत्तीचे 26 गुण आहेत आणि आसुरी संपत्तीचे 6 गुण आहेत फक्त. पण ओव्यांचा जर अभ्यास केला तर दैवी संपत्तीच्या ओव्या कमी आहेत आणि आसुरी संपत्तीच्या ओव्या जास्त आहेत. असं का? बापाचा पैसा घरात आला का त्या घराचा कार्यक्रम झाला. ज्या लोकांनी कामात टक्का घेतला म्हणजे घरकुलात टक्का, मुरमात टक्का, खडीत टक्का, संघाच्या भांड्यात टक्का, भांड्यातल्या मालात टक्का, सगळी टक्क्यावाली माणसं म्हातारपणी येडी होऊन गेली. आणि ज्यांनी जनता लुटून इस्टेट कमावली त्यातला एकही माणूस आतापर्यंत घरी मिळाला नाही. सगळे हॉस्पिटललाच नेले आणि मारताना त्यांच्याजवळ कोणीच नव्हतं. 3 जणच होते, डॉक्टर, नर्स आणि कंपाऊंडर. आणि 3घांनाही माहित नाही हा कधी मिळालाय. पण ट्रीप पडली, त्यांना तीव्र झटका आला. येणार ते मृत्यूशी 2 महिने झुंज देत होते. ते झुंज नव्हते देत, ते गरिबाचा तळतळाट भोगीत होते. ज्यांनी ज्यांनी जनता लुटली त्यांचं कुणाचाही घर तपासा, एक माणूस येडा आहेच. येडा नसलं तर बेवडा तरी आहे, बेवडा नसलं तर सुगाया तरी आहे. मी म्हणतो काहीच नसू द्या, नादी का होईना पण आहे. परत ओव्या फिरवायचे 2. मोबाईल बंद कर दे. आवाज द्यावा बसलोय. 1